माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवर आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर MPSCने एक नवीन निर्णय जाहीर केला आहे. तो काय आहे निर्णय ते पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC 2027 पासून परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे राज्यसेवा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहेत. पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा होणार आहे. आतापर्यंत MPSCची पूर्व परीक्षा वर्षातून फक्त एकदाच घेतली जात होती. मात्र 2027 पासून राज्यसेवा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेळा घेतली जाईल. यामुळे उमेदवारांना एका वर्षात अनेक संधी मिळतील. परीक्षा आता ऑनलाईन. सध्याची OMR पेन पेपर पद्धत बंद करून कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT म्हणजेच संगणकावर ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि आधुनिक होईल. विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार. एका परीक्षेवर संपूर्ण वर्षाचे भवितव्य अवलंबून राहणार नाही. एखाद्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास त्याच वर्षात पुन्हा पूर्व परीक्षा देण्याची संधी मिळेल. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. गुणाचे नॉर्मलायझेशन. परीक्षा अनेक सत्रामध्ये होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक सत्रातील प्रश्नपत्रिकेची कठीणता वेगळी असली तरी कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये म्हणून नॉर्मलायझेशन गुणाचे सामान्यीकरण पद्धत लागू केली जाईल. मुख्य परीक्षेसाठी पात्रता. वर्षातून होणाऱ्या पूर्व परीक्षेपेक्षा कोणत्याही एका परीक्षेत आयोगाने निश्चित केलेला कट ऑफ पार केल्यास उमेदवार त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरेल. मुख्य परीक्षेच्या वर्षातून एकदा. पूर्व परीक्षा अनेक वेळा होणार असल्या तरी मुख्य परीक्षा वर्षातून फक्त एकदाच घेतली जाईल. जुनी आणि नवीन पद्धतीमध्ये काय फरक आहे? पूर्व परीक्षा एक वेळ होती, आता 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा होणार आहे. परीक्षा पद्धत OMR पेन पेपरवर होती, तर आता CBT म्हणजे कम्प्युटरवर होणार आहे, ऑनलाईन. गुण प्रत्यक्ष, गुण नॉर्मलायझेशन. मुख्य परीक्षेची पात्रता. एकाच पूर्व परीक्षेवर कोणत्याही एका पूर्व परीक्षेत पात्र झाल्यास. सविस्तर नियम काय आहे? लवकरच देणार आहेत. CBT परीक्षा कशी होईल, नॉर्मलायझेशन कसे लागू होईल आणि मुख्य परीक्षेसाठी अंतिम निवड कशी केली जाईल याबाबत सविस्तर कार्यपद्धती MPSC लवकर स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करणार आहे. तर थोडक्यात काय तर 2027 पासून MPSC पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा होईल. परीक्षा CBT ऑनलाईन पद्धतीने होईल. गुणाचे नॉर्मलायझेशन होईल. कोणत्याही एका पूर्व परीक्षेत पात्र झाल्यास मुख्य परीक्षेची संधी मिळणार आहे. मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक संधी आणि कमी मानसिक ताण हा या बदलाचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, आपल्या आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.